सैनिक समाज पार्टीच्या मित्रांना पत्र व्यवहार करण्यात येत आहे की एका मित्राने मला फोन करून सांगितलं की तुम्ही तुमचं जो लेख आहे ते सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून प्रसारित होतात आणि कदाचित त्यांना कोणाची धमकी येऊ शकते असं त्यांनी कळवलं। म्हणून आमच्या सैनिक समाज पार्टीच्या मित्रांना, हितचिंतकाला आणि तमाम जनतेला कळवण्यात येत आहे की सैनिक समाज पार्टी ही धैर्यवान नागरिकाची पार्टी आहे। ज्यादातर लोक फौजीमध्ये जीवाची बाजी लावून देशाची सेवा केलेले आहेत आणि त्यानंतर जोडलेले जे सैनिक समाज पार्टीचे चाहते आहेत, जसे की शिवराम पाटील जळगाव, विजय पांढरे साहेब असतील, हे अण्णा हजारेंच्या पठडीमध्ये तयार झालेले धैर्यवान शूरवीर नागरिक आहेत। आता भिण्याचं कारण याच्यासाठी नाही की आपण स्वयंभूत धैर्यवान नागरिक आहोत, शौर्यवान नागरिक आहोत आणि या राजकारणामध्ये असणारे लोक, जे भित्रे लोक असतील, तेच त्यांच्या बगलबच्च्याच्या, कुप्रसिद्ध असलेल्या बगलबच्च्याच्या द्वारे जर कोणी फोन केला तर तो फोन त्वरित सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर व्हायरल करायचा आहे। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण आपला उद्देश अशा गुंडांना घाबरवणं सर्वात सोपं काम असतं असं अब्राहम लिंकनने त्याच्या पत्रात नमूद केलेलं आहे। आता सैनिक समाज पार्टीचं ध्येय जे आहे ते समाजहिताचं आहे, जनजागृतीचं आहे। समाजहिताचं जे ध्येय असतं त्याला परमेश्वराचा पाठिंबा असतो। परमेश्वर रूपी फौजदारांचा इन्काउंटर करून अशा कुप्रसिद्ध लोकांचा तो घात करतच असतो, इन्काउंटर करत असतो आणि परमेश्वर रूपी न्यायाधीश निश्चित न्याय करत असतो। त्यामुळे घाबरायचं कारण नाही, कारण आपलं ध्येय आणि उद्दिष्टच हे जनहिताचं आहे आणि परमेश्वर रूपी जनता जनार्दन याला पाठिंबा देत आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो उद्देश आहे तो हा जनहिताचा असल्याने आपण न घाबरता सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर काम करावं आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहेच आहे। त्यामुळं न डरता, न भीता, निर्भय होऊन सैनिक समाज पार्टीच्या कार्याला लागावं। कोणाची हिंमत नाही सैनिक समाज पार्टीच्या सदस्याला फोन करणे आणि त्यांना धमकी देणे। त्यामुळे ही चेतावणी आहे आणि तुम्हाला आधार आहे। धन्यवाद।